चक्रीवादळाबद्दल सर्वात मोठी बातमी। आज चक्रीवादळ धडकणार। जवळजवळ 20 तालुक्यामध्ये रात्री अजिबात झोपू नका। मध्यरात्री रात्री 1 वाजता भयंकर असं संकट येणार। मित्रांनो, अखेर चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकले। आता तुम्हाला चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये प्रवेश करणार असल्याची सर्वात मोठी बातमी येत आहे। बलाढ्य असं चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे। ताशे 120 ते 150 किलोमीटरच्या वेगाने हे चक्रीवादळ आता 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये शिरगाव करणार असल्याची माहिती समोर येत आहे। मध्यरात्री हे संकट असल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे। गेले 5 दिवसापासून चक्रीवादळ येणार, आज येणार, उद्या येणार अशा बातम्या येत होत्या। अखेर हे चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास येणार असल्याची माहिती आता 5 मिनिटांपूर्वी आलेली आहे। चक्रीवादळ गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठे महाभयंकर असल्याचे बोलले जात आहे। या चक्रीवादळामध्ये प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। हे चक्रीवादळ सर्वात पहिल्यांदा या 10 जिल्ह्यामध्ये 20 तालुक्यामध्ये दाखल होणार आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून चक्रीवादळ येणार असे वातावरण पसरलेलं होतं। अखेर तो दिवस आज आलेला आहे। भयंकर असं मोठं चक्रीवादळ आता महाराष्ट्रावर चालून येत आहे। आता 5 मिनिटांपूर्वी नवीन आलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ राज्यातील काही 10 जिल्ह्यामध्ये येत असल्याचे सांगण्यात आले आहे। भयंकर असं हे चक्रीवादळ आता या चक्रीवादळाची उंची 120 फुटाच्या वरती आहे। त्यामुळे हे चक्रीवादळ अतिशय महाभयंकर आहे। आता या चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रावर येत असल्याने भयंकर असं मोठं संकट या महत्वाच्या 20 तालुक्यामध्ये आणि काही 10 जिल्ह्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली। आज रात्री राज्यातील या 20 तालुक्यामध्ये महाभयंकर असं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने यामध्ये काही जिल्हे सांगितले आहेत आणि काही तालुके देखील सांगितले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये हे चक्रीवादळाचं संकट येणार का याची माहिती तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। आत्ताच आलेल्या नवीन अंदाजानुसार हे चक्रीवादळ कोणकोणत्या गावामध्ये पहिल्यांदा प्रवेश करेल आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये प्रवेश करेल, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ रात्री शिरणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज रात्री महाराष्ट्रावर धडकणार आहे। गेले 2 ते 3 दिवस झालं चक्रीवादळ येणार अशा बातम्या पसरत होत्या। अखेर हे चक्रीवादळ आज येणार असल्याची माहिती आत्ताच 5 मिनिटांपूर्वी प्राप्त झालेली आहे। नवीन अंदाजानुसार जाहीर करण्यात आलेला आहे। राज्यातील या 20 तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे। 20 तालुक्यात प्रचंड 120 फूट उंचीचं भयानक मोठं चक्रीवादळ वेगाने धावत आहे। मुंबईच्या दिशेने ताशे 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे वादळ आलेलं आहे, ज्यामुळे काल मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातलंय। आता नंबर या 10 जिल्ह्यातील 20 तालुक्याचा समावेश आहे। गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठा शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे। पुढील काही तासात महाविनाशकारी वादळ वारा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार आहे। गेल्या 8 दिवसापासून वादळ येणार अशी चर्चा होती, पण अखेर तो दिवस आता उजेडलेला आहे। त्यामुळे जे वादळ आता कोणकोणत्या तालुक्याला धडकणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पोहोचवत आहोत। पण ते संकट आलेलं आहे। काल मुंबईमध्ये तो प्रचंड वादळाने थैमान घातलेला आहे, हाहाकार माजवलेला आहे। तुम्ही टीव्हीला देखील पाहिला असेल। आता तोच कर आज या 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये येणार असल्याचे माहिती समजत आहे। आता हे वादळ आज उद्या परवा 3 दिवसात महाराष्ट्रात हाहाकार माजवणार आहे। हवामान खात्याने रेड अलर्ट देखील दिलेला आहे। आता 120 किलोमीटर वेगाने हे वादळ येणार असल्याने हे वादळ आता झाडं पाडणार, घरांचे पत्रे उडवणार, मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करणार आहे। आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोणत्या 10 जिल्ह्यातील 20 तालुक्याचे घराचे पत्रे उडवणार, तुमचा तालुका यामध्ये आहे का, नक्की तुम्ही बघायचं आहे। हे चक्रीवादळ महाभयंकर असल्याने झाडे देखील उन्मळून पडणार आहेत। लोकांना घराबाहेर पडण्यासाठी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत।
त्यामुळे सर्वाधिक धोका असणारे कोणते जिल्हे हे लक्षपूर्वक पाहायचं आहे, कारण की आता हे वादळ आता आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये दाखल देखील झालेलं आहे, मुंबईमध्ये अक्षरशः हाहाकार उडालेला आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, कोणकोणते 10 तालुक्याचा समावेश आहे आणि 10 जिल्ह्याचा समावेश आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या वादळाचं नाव शक्ती वादळ असं दिलेलं आहे. गेल्या वर्षातील सर्वात भयंकर वादळ हवामान खात्यानं स्पष्ट दिलेलं आहे. असा इशारा देखील दिलेला आहे. पुढील काही तासामध्ये हे वादळ नुकसानाला सुरुवात देखील करणार आहे. अरबी समुद्राच्या ह्याच्यामध्ये प्रचंड असं चक्रीवादळ तयार झालेलं आहे. या वादळाचा वेग इतका प्रचंड आहे की यांच्यामुळे नारळाचे झाडे, विजेची खांब, कच्च्या घराची पत्रे, समुद्रात मोठमोठ्या लाटा देखील उसळत आहेत. किनारपट्टीमध्ये गावामध्ये पुराचा धोका देखील देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी काही तासामध्ये तुमची जी पिके आहेत काढून घेण्यासाठी सरकारने सुद्धा आदेश दिले आहेत. हळद असेल किंवा इतर भाजी पालावर्गीय पिकं असतील, अशा सर्व पिकाचं नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे सरकारने रेड अलर्ट जारी केलेला आहे. आज, उद्या, परवा, पुढील 3 दिवसामध्ये प्रचंड नुकसानीची शक्यता आहे. पुढील काही तासामध्ये कोणत्याही क्षणी हे वादळ वाऱ्यासह आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये येऊ शकतं. अति जबरदस्त नुकसानाला सुरुवात देखील होऊ शकते. हे राक्षसी वादळ तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात देखील शिरकाव करू शकतं. त्यामुळे तुमच्या तालुक्यातील, तुमच्या गावामध्ये नेमकं आज रात्री हे चक्रीवादळ प्रवेश करणार का नक्की बघा, कारण की आजपासून 70 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ येणार आहे. हे वादळी वारे वाहणार आहे. त्यानंतर लगेच मुसळधार पावसाला सुरुवात देखील होणार आहे. यामध्ये गारपिटीचा देखील धोका आहे. अति मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे, ज्यामध्ये नद्या, नाल्याला पूर येण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात समुद्राच्या लाटाचा कहर होईल. प्रशासनाने अशा सूचना देखील करण्यात दिलेल्या आहेत. त्यामुळे वादळी वारं वाहत असेल, नंतर मुसळधार पाऊस पडत असेल, यामध्ये गारांचा देखील मारा होऊ शकतो. नंतर मुसळधार देखील पाऊस पडू शकतो, ज्यामध्ये नद्या आणि नाल्याला पूर देखील येऊ शकतो. किनारपट्टी भागामध्ये लाटा देखील येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आव्हान देखील प्रशासनाने केलेलं आहे. घराबाहेर पडण्याचा इशारा देखील दिलेला आहे. किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला देखील दिलेला आहे. या काळामध्ये विजेच्या कडकडासह प्रचंड पाऊस आहे. त्यामुळे जर इतिहास बघितला तर इतिहासातील हे सगळ्यात मोठं चक्रीवादळ असणार आहे. यामध्ये पहिले संकट असे येणार आहे की ते तुमच्या आसपास असणारी जी छोटी मोठी झाडं असतात, ती जे कमजोर झालेली झाडं आहेत ते उन्मळून पडू शकतात. कच्च्या घरांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ह्याच्यामध्ये जे कच्ची झाडं आहेत, नंतर पडलेली घरं आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. पत्र्यांचं शेड जर असेल आणि प्रॉपर पत्र्यांचं त्यामध्ये केलेलं फिटिंग नसेल, ते पत्रे देखील उडून जाऊ शकतात. त्यामुळं सतर्क राहायचं आहे. महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यामध्ये लवकरच चक्रीवादळ धडकणार आहेत. ते 10 जिल्हे कोणते असणार आहेत? आत्ताची सगळ्यात महत्वाची गोष्ट, हवामान खात्याने काय सूचना जारी केलेल्या आहेत, तुमच्या पिकांचं, तुमच्या गुरांचं आणि शेतीचं रक्षण कसं करायचं, तुमच्या घराच्या बाबतीत काळजी कशी घ्यायची, या संदर्भात काही माहिती देखील देण्यात आलेली आहे. कारण कोणत्याही क्षणी तुमच्या गावामध्ये हे जर चक्रीवादळ आलं तर तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी काळजी काय घ्यायची. कारण कुठल्याही या ठिकाणी लाईटचे कनेक्शन असतील, जे लाईटीचे खांब पडले असतील, कुठल्याही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन त्यामध्ये राहणार नाही. मोबाईलमध्ये टावर्स असतील, मोबाईल असणारी रेंज असेल, यामध्ये काय काळजी घ्यायची. आतापर्यंत लक्षपूर्वक पहा. काही विशेष सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. तुमची उन्हाळी पिकं, जनावर, शेतीचं रक्षण कसं करायचं, तुमच्याकडे कच्ची घरं, पत्र्याची छप्पर असतील ते सुरक्षित कसे ठेवायचे. पत्र्याच्या छप्परावर जर तुम्ही प्रॉपर फिटिंग केलेलं नसेल, त्यासाठी तुम्ही फिटिंग करून घ्या. त्यानंतर घरामध्ये गॅस सिलेंडर एक्स्ट्रा ठेवा, त्या ठिकाणी आणून देखील ठेवा. जे विजेची उपकरणे असतील, त्यावेळेस पावसाचं वातावरण होईल, विजेचा कडकडाट होईल, त्यावेळेस ते बंद करून ठेवा. जर असं असाल आणि मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा अजिबात उपयोग करू नका. बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आले की मोबाईल ऑन जर असेल, त्यावेळेस कॉल आला असेल, तिथे वीज पडण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं जे वीज मोबाईलच्या रेंजद्वारे आणि त्या लहरीद्वारे वीज खेचण्याची शक्यता असते,
त्यामुळं जो तुमचा मोबाईल आहे तो मोबाईल सुरक्षित ठिकाणी स्विच ऑफ करून ठेवा. पाऊस जास्त असेल, चक्रीवादळ तुमच्या गावामध्ये आला असेल तर ते व्यवस्थित मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला तरच तुम्ही सुरक्षित राहणार आहोत. तर अनेक जवळजवळ महाराष्ट्रामध्ये वीज पडून जवळजवळ 30 लोकांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे सुरक्षित काही प्रशासनाने सुरक्षेसाठी काही हे सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे काय नियमाचं पालन देखील तुम्हाला करावं लागणार आहे. शेतात गेले असेल तर झाडाखाली शक्यतो उभा राहू नका. विजा जर कडकडत असतील तर तुम्ही किनारपट्टीच्या भागात राहत असाल, तुम्ही जे घरामध्ये पत्रे असतील, नंतर जी कागदपत्रे असतील ते सुरक्षित ठिकाणी ठेवा. कारण घरामध्ये किनारपट्टीवर परतण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. अनावश्यक प्रवास असेल तो शक्यतो प्रवास टाळा. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा. 2020 मध्ये एक वादळ होतं, त्या नावाचं अफोमान नावाचं चक्रीवादळ, ज्यामध्ये 13 लाख घरं आणि पिकांचं नुकसान केलं होतं. 2021 मध्ये पण चक्रीवादळ होतं. त्या किनारपट्टीत लगतचे जे जिल्हे होते त्या जिल्ह्यांचं देखील नुकसान झालेलं होतं. आणि आता सगळ्यात जबरदस्त 2025 मधील जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ अक्षरशः गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठं भयंकर चक्रीवादळ आहे. यामुळे झाडे उन्मळून पडणार आहेत, घरांची उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे, शेतीचं प्रचंड नुकसान होईल. म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आत्ताच या 10 जिल्ह्यात राहत असाल तर सावध राहा. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. ज्या ज्या प्रशासनाने सूचना दिल्यात त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. आता पाहायला गेलं तर कोणते 10 जिल्हे आहेत जिथे चक्रीवादळ आहे, जे सर्वाधिक नुकसान करणार नाही हे तुम्हाला लगेच सांगणार आहे. आता पहा, मुंबई शहर जिल्हा म्हणजे आत्ताच कालच मुंबईमध्ये प्रचंड पावसाला सुरुवात देखील झाली. आता तेच श्रृंखला सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या जिल्ह्यामध्ये लगेच 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस आणि वादळी वारा वाहू लागलाय. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे, यामध्ये सुद्धा वादळी वारा वाहण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये देखील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके केलेली आहेत. त्यामुळं जे पिके आहेत लवकरच काढून घ्या. आधीच अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान झालेलं आहे. हे त्यातच वादळी वारा या जिल्ह्याला पण येत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. त्यानंतर रत्नागिरी, पुणे, सातारा, बुलढाणा, जालना, ठाणे हे जिल्हे आहेत. यामध्ये आज भयंकर वादळी आणि वारा पाऊस येण्याची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे. गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळं या जिल्ह्यांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने केलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास आपले युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.